Dear friends, next article is Kingdom Fungi. फंजाय किंवा कुणी त्याला फंगी असंही म्हणतात. फंजाय मीन्स मशरूम आणि फंजायचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच म्हणजे मायकॉलॉजी. So mycology is a branch of biology which deals with study of fungi. या फंजायचं जे लाईफ सायकल आहे, this is a unique kingdom of heterotrophic organisms. सर्व ऑर्गॅनिझम या ग्रुप मधले हेटेरोट्रॉपिक आहेत. कॉस्मोपॉलिटियन म्हणजे सर्व ठिकाणी फंजाय आढळतात. दे ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. वॉर्म आणि ह्युमिड प्लेसेसच्या ठिकाणी फंजाय आढळतात. जसं ब्रेड मोल्ड असेल, ऑरेंज रॉट असेल, मशरूम असेल किंवा इथं टोडस्टूल टॉक्सिक मशरूम, हार्मफुल मशरूम, व्हाईट स्पॉट ऑन मस्टर्ड लीफ, तर असे काही यातले व्हाईट स्पॉट ऑन मशरूम लीफ असे काही पॅरासाइटिक फॉर्म सुद्धा आहेत. Some fungi are source of antibiotics. काही फंजायचा उपयोग आपण अँटीबायोटिक्स बनवण्यासाठी करतो. पेनिसिलियम नोटॅटम नावाचं जे फंगस आहे त्याचा उपयोग आपण पेनिसिलिन बनवण्यासाठी करतो. Some fungi are unicellular. फॉर एक्झाम्पल ईस्ट नावाचं जे फंगस आहे ते युनिसेल्युलर आहे. बाकीचे मोस्टली मेंबर्स मल्टीसेल्युलर आहेत. आणि या ईस्टचा उपयोग ब्रेड आणि अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करण्यासाठी केला जातो, कारण ईस्ट मध्ये झायमेज एन्झाईम त्यासाठी आहे. सम फंजाय कॉजेस डिसीजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स, जसं व्हीट रस्ट कॉजिंग पक्सिनिया. इथं आपल्याला पेनिसिलियम दाखवलेला आहे. इथं ईस्ट हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि इथं व्हीट रस्ट कॉझिंग पक्सिनिया फोटोग्राफ दाखवला. या फंजाय मध्ये आता ईस्ट हे युनिसेल्युलर फंगस आहे, पण ते वगळता बाकीच्या फंजायची जी बॉडी असते, दॅट बॉडी ऑफ फंगस इज कॉल्ड ॲज मायसिलियम. फंजायची जी फिलामेंटस बॉडी आहे त्या बॉडीला आपण म्हणतो मायसिलियम. दिस इज द मायसिलियम. and mycelium consists of thread-like structures. These thread-like structures are called as hyphae, singular hypa. असे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतात त्यांना आपण म्हणतो हायपी. जसं सुरुवातीच्या ज्या फंजाय आहेत फायकोमायसिटीज, त्यांच्यामध्ये या मायसिलिया मध्ये जे हायपी आहेत त्या कशा आहेत? मल्टीन्यूक्लिएट सिनोसाइटिक असेप्टेट. सो हायपी ऑफ सम mycelia or some fungi are aseptate
for example Phycomycetes, while mycelium has septate hyphae in Ascomycetes, Basidiomycetes as well as Deuteromycetes. त्यानंतर या फंगस मध्ये आता सिनोसायटिक म्हणजे मल्टीन्यूक्लिएट कंडिशन एकाच सायटोप्लाझम मध्ये असेल तर त्याला आपण सिनोसायटिक कंडिशन म्हणतो. या फंगसचा जो सेल वॉल आहे तो सेल वॉल कशाने बनला? कायटिन आणि पॉलिसॅकॅराइडनी फंगसचा सेल वॉल बनलेला आहे. कायटिन आणि पॉलिसॅकॅराइडनी फंगसचा सेल वॉल बनलेला आहे. मोस्ट ऑफ द फंजाय आर सॅप्रोफायटिक, म्हणजे मेजॉरिटी फंजाय डिकंपोजर म्हणून काम करतात. सॅप्रोफायटिक म्हणजे ते काय करतात? आपले एन्झाईम डेड ऑर्गॅनिक मॅटर मध्ये रिलीज करतात, तिथले न्यूट्रिएंट डायजेस्ट करतात, बाहेरच डायजेशन होतं आणि बाहेर डायजेस्ट केलेलं फूड ॲब्सॉर्ब करतात आणि म्हणून यांना ऑस्मोट्रॉप असंही आपण म्हणू शकतो. सम आर पॅरासाइट्स, काही पॅरासाइट आहेत प्लांट किंवा ॲनिमल मध्ये इन्फेक्शन करतात आणि न्यूट्रिएंट्स मिळवतात. सम आर सिम्बायोटिक. लायकेनचा विचार केला तर लायकेन मध्ये फ्यू अल्गल सेल्स असतात सराउंडेड बाय फंगल हायपी, म्हणजे अल्गी आणि फंजाय यांचं सिम्बायोटिक असोसिएशन या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचबरोबर मायकोरायझा, रूट वरती सुद्धा फंगस वाढतं किंवा रूट मध्ये फंगस वाढतं, त्याला आपण मायकोरायझा म्हणतो. तर सिम्बायोसिस म्हणजे काय? दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्ट मध्ये राहतात आणि दोघांनाही एकमेकाचा फायदा होतो, त्याला आपण म्हणतो सिम्बायोसिस. त्यानंतर या फंजाय मध्ये रिप्रोडक्शनच्या मेथड्स. फंजाय shows vegetative reproduction, asexual reproduction and sexual reproduction. फंजाय मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे, मल्टी सेल्युलर फिलामेंटस फॉर्म जिथं असतील तिथं फ्रॅगमेंटेशन. मल्टी सेल्युलर फिलामेंट इज ब्रोकन डाउन इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स. Every fragment can give rise new complete filament. आता ईस्ट असेल तर त्यामध्ये फिशन मध्ये एकापासून 2 सेल, 2 पासून 4 सेल, 4 सेल पासून 8 सेल. बडिंग आहे, त्या सेल मध्ये आउटग्रोथ तयार होते, मग न्यूक्लियर आणि सायटोप्लाझमिक कंटेंट डिवाइड होतो आणि त्यापासून 2 सेल बनतात. बडिंग आणि फिशनच्या प्रोसेस आपल्याला ईस्ट सारख्या फंगस मध्ये पाहायला मिळतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्यामध्ये कोनिडिया तयार होणं, स्पोरॅन्जिओस्पोर्स, झूस्पोर्स, क्लॅमाइडोस्पोर्स असे अनेक प्रकारचे स्पोर्स फंजाय मध्ये तयार होतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये सेक्शुअली बनलेले स्पोर तयार होतात. ऊस्पोर, एस्कोस्पोर्स
आणि बॅसिडिओस्पोर्स. सुरुवातीला पाहूया व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. इथं जर आपण पाहिलं तर फ्रॅगमेंटेशन, या फिलामेंटचे तुकडे 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 झाले तर प्रत्येक फ्रॅगमेंट पासून नवीन कंप्लीट फिलामेंट तयार होऊ शकतं. त्याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. सो मल्टीसेल्युलर filament is broken down into many small fragments. Every fragment can give rise new complete filament. This is type of fragmentation. Then fission. इथं फिशन मध्ये बायनरी फिशन. ईस्ट मध्ये फिशन मध्ये एका सेल पासून 2 सेल्स बनतात. त्याचबरोबर इथं बडिंगची प्रोसेस सुद्धा आपल्याला ईस्ट नावाच्या फंगस मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन. यू नो, असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय रेजिस्टंट स्पोर्स. इथं जर पाहिलं तर आपल्याला दिसतात कोनिडिया, एक्झोस्पोर्स, नॉन मोटाईल स्पोर्स. हे कोनिडिया चेनच्या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतात आणि हे कोनिडिया सेपरेट झाले. जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन असते तोपर्यंत ते स्पोर तसेच राहतात आणि फेवरेबल कंडिशन अवेलेबल झाली की ते जर्मिनेट होतात आणि नवीन मायसिलियम बनवतात. त्याचबरोबर ज्या अल्गल फंजाय आहेत त्यांच्यामध्ये झोस्पोर तयार होतात, मोटाईल स्पोर तयार होतात. त्याचबरोबर काही फंजाय मध्ये, समजा म्युकर, रायझोपस यांच्यामध्ये जर आपण पाहिलं, या म्युकर म्हणा, रायझोपस म्हणा यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यामध्ये हे समजा हे रायझॉइड्स दिसतात. स्पोरॅन्जिओपोर, त्याच्यामध्ये त्याच्यावरती डेव्हलप होणार स्पोरॅन्जिया आणि त्यामध्ये स्पोर 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 स्पोर, याला आपण म्हणतो स्पोरॅन्जिओस्पोर्स. हे स्पोरॅन्जिओस्पोर डिस्पर्स होतात सगळीकडं. डिस्पर्स झाले, पडले, जिथं पडले तिथं तसेच राहतात. जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन आहे तोपर्यंत ते स्पोर तसेच राहतात आणि फेवरेबल कंडिशन मिळाली की ते जर्मिनेट होतात आणि नवीन मायसिलियम तयार करतात. असे अनेक टाईपचे स्पोर्स, असेक्शुअल स्पोर्स फंजाय मध्ये तयार होतात. त्याचबरोबर फंजाय मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस सुद्धा आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस यामध्ये आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस जी आहे त्यामध्ये ओस्पोर्स, एस्कोस्पोर्स, बॅसिडिओस्पोर्स तयार होतात आणि हे स्पोर्स पर्टिक्युलर अशा फ्रुटिंग बॉडीज मध्ये तयार होतात. इथं पहिली फ्रुटिंग बॉडी आहे, इकडं फ्रुटिंग बॉडी आहे. या सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय, ज्या 2 सेल मध्ये फ्युजन होणार आहे, नाउ these cells acts as a gametangia.
ज्या दोन सेलमध्ये फ्युजन होणार आहे त्या सेल्स म्हणजे आता बनणार गॅमेटॅन्जिया. दे ॲक्ट्स लाईक अ गॅमेटॅन्जिया. त्यामध्ये पहिली स्टेप होणार त्यांचा दोघांचा सायटोप्लाझम मिक्स होणार. And mixing of cytoplasm, fusion of protoplast of two motile or non-motile gametes is called as plasmogamy. Plasmogamy that is followed by कॅरिओगॅमी म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन पण होतं. दोन्ही न्यूक्लियाय फ्यूज होतात आणि दोघांचा फ्युजन प्रॉडक्ट जो आहे त्याला आपण म्हणतो जायगोट. कॅरिओगॅमी सेकंड स्टेप. आणि कॅरिओगॅमी नंतर या जायगोट मध्ये मिओसिस डिव्हिजन होते. आणि आपल्याला माहिती आहे मिओसिस ही रिडक्शनल डिव्हिजन आहे. त्यामुळं क्रोमोसोम नंबर डॉटर सेल मध्ये निम्मा होतो. 4 डॉटर सेल्स हॅप्लॉइड डॉटर सेल्स आर प्रोड्यूस्ड. त्याप्रमाणे इथंही मिओसिस मुळे 4 डॉटर सेल्स तयार होतात. आणि या ज्या 4 डॉटर सेल्स बनलेल्या आहेत, now these daughter cell are called as spores. But these are genetically dissimilar spores. Asexual spore जे होते ते जेनेटिकली सिमिलर होते. पण हे मिओसिसनं बनल्यामुळं जेनेटिकली डिसिमिलर स्पोर आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं बनलेले स्पोर आहेत. आणि हे स्पोर पर्टिक्युलर अशा फ्रुटिंग बॉडीमध्ये तयार होतात. ॲस्कोमायसिटीज मध्ये आसाय नावाच्या फ्रुटिंग बॉडीमध्ये तयार होतात. बॅसिडिओमायसिटीज मध्ये बॅसिडिया वरती तयार होतात. आणि नंतर यामधून रिलीज होणार हे स्पोर रिलीज होणार. अनफेवरेबल कंडिशन मध्ये तसेच राहणार आणि फेवरेबल कंडिशन मिळाली की नंतर जर्मिनेट होऊन पुन्हा मायसिलियम तयार होईल. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी, मिओसिस असे 3 मेजर इव्हेंट इथं होत असतात. 3 मेजर इव्हेंट इथं होत असतात. In sexual reproduction, 2 haploid hyphae come together and fuse. बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये होतं काय, या 2 हायपी एकमेकाच्या जवळ येतात, त्या दोन्ही फ्यूज होतात, दोघांचा प्रोटोप्लाझम मिक्स होतो, त्याला आपण म्हणतो प्लाझ्मोगॅमी. प्लाझ्मोगॅमी नंतर काय होणार आहे, कॅरिओगॅमी, दॅट इज न्यूक्लिअर फ्युजन. आणि त्यानंतर मग मिओसिस डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. ते आता इथं बघा बॅसिडियम आणि बॅसिडिओस्पोर दाखवलेले आहेत. हे स्पोर रिलीज झाले, फेवरेबल कंडिशन मिळाली की पुन्हा त्याच्यापासून या हायपी बनणार आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस पुन्हा सुरू होणार. अशा प्रकारे 2 हायपी एकत्र येतात, प्लाझ्मोगॅमी होणार, कॅरिओगॅमी होणार, मिओसिस होणार आणि त्यामध्ये त्याच्यानंतर एक फ्रुटिंग बॉडी तयार होते, इथं बनलेली आहे. त्या फ्रुटिंग बॉडीमध्ये स्पोर्स तयार होतात,
ते मिओसिसनं बनलेले स्पोर्स आहेत, जेनेटिकली डिसिमिलर स्पोर आहेत आणि ते स्पोर रिलीज होतील, नंतर त्यांचं जर्मिनेशन होऊन पुन्हा हायपी बनतील. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शन फंजायमध्ये होतं. इथं फ्रुटिंग बॉडी दाखवलेली आहे आपल्याला मशरूमची. In Ascomycetes and Basidiomycetes, dikaryotic stage or dikaryon occurs. म्हणजे काय तर यांच्यामध्ये समजा इथं एक हायपी आहे, युनिन्यूक्लिएट, मोनोकॅरियोटिक हायपी, दुसरी मोनोकॅरियोटिक हायपी. या दोन मोनोकॅरियोटिक हायपी एकमेकाच्या अगदी जवळ येतात, फ्यूज होतात आणि यांच्यामध्ये प्लाझ्मोगॅमी होते आणि या दोन न्यूक्लियाय एकत्र दिसतात. या दोन न्यूक्लियाय एकत्र असणारा अशा प्रकारचं स्ट्रक्चर जे आहे त्याला आपण काय म्हणतो, डायकॅरियोटिक और डायकॅरियॉन. आणि याच डायकॅरियॉनचं कन्व्हर्जन नंतर फ्रुटिंग बॉडीमध्ये होतंय आणि त्या फ्रुटिंग बॉडीमध्ये त्या टाईपचे स्पोर्स, मग ॲस्कोमायसिटीज असेल तर आसाय नावाच्या फ्रुटिंग बॉडी बनतात, त्यामध्ये ॲस्कोस्पोर तयार होतात 4 to 8. आणि बॅसिडिओमायसिटीज असतील तर त्यामध्ये बॅसिडिओस्पोर तयार होतात, बॅसिडिया आणि बॅसिडिओस्पोर्स. लॅटर पॅरेंटल न्यूक्लियाय फ्यूज अँड बिकम्स, म्हणजे नंतर दोन्ही जरी असतील तर फ्यूज होणारच आहे, कॅरिओगॅमी आहे, मिओसिस आहे, होणारच आहे. तर अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस इथं होत असते. Fungi form fruiting bodies in which reduction division occurs leading to formation of haploid spores. आपण ऑलरेडी डिस्कस केले.